शांते, कायले आली वावरात? कर ना आता घरचे कामं. वावरात ये म्हणतो तर कायले येऊ करतो. वावरातच बोलावता करतो. आता राय म्हणतो घरी, तर आता वावरात आली. कायले आली आता वावरात? आली आता काय घरीच राहू का? आता आली ना गौरी. आता जेव्हा गौरी नव्हती तेव्हा अशी म्हणत होती मी, मग सगळं मलाच करायला लागे ना. आता आहे ना गौरी, करते ते. मी घरी बसली राहू का तिच्या तोंडासमोर? बरं आली तर घे आता. तो राहिला सुईला एक एक बोंड कापूस आला, येचून घे संध्याकाळ वरी. हो येस तो कापूस चालेल पाहाले आली मी किती राहिलं काय राहिलं. तर मी काय म्हणतो अजून एक गोष्ट, आता उद्या महाशिवरात्री आहे. हो मग आहे तर आणा नाही लागन का काही? बाजारात जावं नाही लागन काय? काही फराळाचं तुम्ही उपास धरान काय ना, तर मग फराळाचं की काही आणा नाही लागन? रत्नाय गाजर तर साबुदाणा हे ते आणा लागन ना. त्याच्यासाठी जातो म्हणतो बाजारा. जाय ना तर मग बाजारात जाय. मग वावरात कायले आली? मग चालली जाते ना बाजारात, चालली जाते घेऊन येते. मी काय बोललो असतो का तुले? काऊन गेली, काऊन आणलं? नाही तसं नाही, तुम्ही काही बोलत नाही म्हणा. मी मनानं करू शकतो जे करायचं आहे ते. तुम्ही काही नाही बोलत. मला एक गोष्ट तुमच्यासोबत बोलायची होती म्हणून मी आली वावरात. काय बोलायचं होतं माझं सांग? बोल. ते घरचं बरानं मला सांगू नको. गौरी अशी म्हणे, मग बोला तसा म्हणे, हे नको मला सांगू. दुसरं बोलायचं असेल तर बोल. ते काय नाही सांगू मी नाही सांगत त्या गोल्याच्या गौरीच्या गोष्टी. आता मी पण केल्या. तुमच्या जवळ सांगत नाही, कोणाजवळ सांगत नाही. आणि मी त्याच्या मनात बोलत नाही. त्याचं ते दोघं पाहतात. आता मला दुसरं बोलायचं होतं तुमच्याशी. दुसरं काय बोलायचं होतं? बोल. आता म्हणतो महाशिवरात्री आहे आपल्या घरी. निरा वर्षभर भांडणं सुरू होते. गौरी साजरी वागली नाही आणि आपला आता नातूही झाला तर काही केलं नाही. तर मी म्हणतो आता महाशिवरात्रीचे भजन ठेवाव काय घरी. मस्त प्रसन्न होऊन जाते वातावरण. आता सगळे आता गौरी बी गेली रागानं, अजून आली तर थोडस आहे घरामध्ये पनोती सारखं. तर म्हणतो ठेवा म्हणतो महादेवाचे भजन घरी. तर ठेव ना, तर चांगली गोष्ट आहे. देवाधर्माचं करणं काय वाईट आहे काय? आपल्याच मनाला शांती भेटते, घरादाराला प्रसन्नता येते. कर मग. कधी करतो तर? आज रात्री करतो का? आज रात्री कर, नाही तर उद्या रात्रीच्या म्हण. मग उद्या शिवरात्री आहे तर नाही का? उद्या रात्री. हो मी तेच म्हणतो, उद्या रात्री दिवसानं मस्त पूजा गिजा होते आणि रात्रभर भजन. रात्रभर म्हणजे 2-2 वाजेपर्यंत ठेवू आणि मग लागन तर झोपू. ठीक आहे, ठेव. कोणाला सांगतो मग भजन म्हणाले? भजनवाले तर आहे नाही गावात आता. मग दुसरं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागेल दुसऱ्या कोणाले. जावं लागेल मग भजनवाले पाहाले. काय मी आहो ना. मी आहे, हे आपली इंदिरा आहे. तिला इथं भजन जमते. तिच्या घरी तबला पेटी बी आहे. आम्हीच करतो बाया मस्त भजन. हो तसं करा मग. करून घ्या तुम्हीच, गाऊन घ्या भजन. कर मग. काय कसं करतं तर आण. तू काय आणायचं आहे ते बाजारात जा, घेऊन ये. ठेवून घ्यायचं उद्या भजन. बरं ठीक आहे मग. मी आताच जातो बाजारात. आजच. मग उद्या काही गडबड होईल सगळी. कापूस येतो म्हणत होती ना? आता नाही येत. आता येतं ना आता सोमवारी शिवरात्री झाल्यावर. आता नाही येत. आता बाजारात जातो, जे काही लागते ते घेऊन येतो. हो ठीक आहे, जाय घेऊन ये. सोमवारी येचून घेतो कापूस. काय बा पार्वती, आपण सख्या मैत्रिणी संगमंग काम करतो, सुख दुःख सांगतो एकीमेकीले, आणि तू ना असं केलं. हो ना पार्वती, आम्हाला चांगलं असतं तर काय आम्ही बिठा लावले असते का तुले? चांगलं नाही बापा तू ना. आपण एका गावात जरी राहतो तरी कुटुंबासारखे राहतो, आणि तू कुटुंबातल्याच व्यक्तीने सांगत नाही व पार्वती. आपण एक कुटुंबासारखेच आहो ना. आनंदपूर आपला पूर्ण परिवार होय, गाव नाही परिवार होय आपला. बापा म्या काय झालं तर पण बा, काय झालं? काय नाही सांगितलं म्या? काय केलं म्या? नाही आता दुसरी खेप आहे तू तरी चांगलं नाही. आम्हाला लेकराच्या तोंडून माहित होऊन राहिलं. तू ना आम्हाला मिठाई नाही दिली, पेढेही नाही दिले. त्यापेक्षा तर मग ते शांताबाई परवडली व. सुनीले राहिलं तर बातच पेढे मिठाई वाटायला लागली. मी बी वाट, आणि हे इंदिरा बी मस्त तिनं तर पार्टीच दिली बापा. आणि तू सांगितलं सुद्धा नाही देती पेढे ना मिठाई. एक खडा देती गुळाचा. का आम्ही काय मोठ्या महागाची काजू कतरीच मागत होतो का तुला? पोट मोठं आलं म्हणजे दिसत तुम्हाला माहित होईन. लपणारी गोष्ट होय काय? हे गोष्ट कधी लपते काय? का मी काय घरातच बसून राहीन का 9 महिन्यापर्यंत? आणि लेकरू झाल्यावर काय घरातच राहीन काय? मी माहित तर होईनच ना. होतेच माहित, सांगायचं काय त्याच्यामध्ये? नवाई थोडी आहे, सारेलेच होते. हो ते गोष्ट बरोबर आहे. तुझी नवाईची गोष्ट नाही आहे, साऱ्यात बायले होते म्हणा. पण आपली एक खुशीनं आपण सांगतो बातच, वाट नाही पाहत. आपणे आप माहित होत पर्यंत तर तुला सांगलंही नाही बापा आम्हाला. तर तुम्हाला माहित कसं झालं सांगलं नाही तर? कोणी सांगलं तर मग तुम्हाला? त्या पोरीनं मा नातवाजवळ सांगितलं. मा घरी बाबू येते. मा नातवानं माझ्यावर सांगितलं.
आई पिंकीच्या घरी बाबू येते म्हणे. आजी आजी म्हणे असं. तर झालं ना माहित आता मग तुम्हाला. बस आता काही देतं मग आता पेढे. पेढे आता देईन मी लेकराच्या बारशातच. हो आतापासून नाही देत. हो बरोबर आहे तवाच देजो. पार्वती तुले खुशी नाही झाली ना? आनंद नाही आहे तुझ्या चेहऱ्यावर. पण जसा राहिल्यावर बाईच्या चेहऱ्यावर आनंद राहते, कोणी बाईच्या चेहऱ्यावर आनंद राहते, तसा आनंद नाही तुझ्या चेहऱ्यावर. काऊन खुशी नाही का? पाहिजे नव्हतं का तुले? आता काय सांगू आता फालतू मग मायात पचका होईल. नाही तसं गिसं नाही काही नाही. आता थोडस तब्येत नरम गरम राहते ना म्हणून होय. आता दवाखान्यात नाही गेली का? दाखवलं नाही का? दाखवून देते ना दवाखान्यात जाऊन ना. नाव नोंदून देते तिथं. गेलती नोंदवलं नाव घेऊन. हो ठीक आहे. नाव नोंदून घ्या लागते दवाखान्यात. हर महिन्याला चेकअप करा लागते. सगळं माहित होऊन जाते कसं बाळ कसं आहे काय आहे सगळं माहित होते. तर ते हर महिन्याला जात जा. आणि त्या आयरनच्या कॅल्शियमच्या गोळ्या राहते आणि त्या खात जाय. हो दिल्या बापा लय मोठ्या गोळ्या दिल्या. तो खात जाय मग. आणि जेवण खावण चांगलं करत जाय. भाजी भाकर मस्त भाजीपाल्या पाला करतो ना. जेवण खावण बी करतो. कुठे गेल्या होत्या आई तुम्ही? मी किती वाट पाहून राहिली तुमची. तुम्ही अंगणातच तर होत्या. अंगणात येऊन पाहत होतो तुम्ही गायब. कुठे गेल्या होत्या? मी वावरात गेलती. मी काय अंगणात होती? वावरात गेलती मी. काऊन माई काऊन वाट पाहत होती? काय झालं? आई मी म्हणतो आता उद्या महाशिवरात्री आहे की नाही, तर जराशी थ्रेडिंग रिडिंग करून घेतो म्हणतो. तर तुम्ही बाबूले पाहून घ्यान काय? मी जातो ना बात येतो. आराध्याले घेऊन जातो. आम्ही दोघे जण जातो. बाबूले तुम्ही पाहून घ्या. झोपलाच आहे तो. 2-3 घंटे काही उठत नाही. तर जाऊ का मी? आम्हाला मला इथं जावाचं होतं बाजारा. हे शिवरात्रीचा बाजार आणायचा आहे ना मला. उपवासाचं उद्या उपास आहे. तर तू धरशील का उपवास? तर होय मी बी पकडन उपास. मग सगळ्यालेच उपास आहे ना आपल्याला घरी. तर मला आणायचं होतं गड्या. मग आता कसं करता? आता तू जाशील तर तू घेऊन येशील का? मग सगळं जातं का? मग घरचंही सगळं किराणा घेऊन येजो. शिवरात्रीचा बाजार असं कर. आणि ते तू थ्रेडिंग बी करून घेजो. जे आणायचं काय तर ते घेऊन येजो. मग आराध्याला नाही देत मग आई मी. मग मी जातो खरी सगळं घेऊन येईन. पण मग आराध्या नाही पाहिजे संग. नाही तर मग थैले धरण का तिले धरण. मग तुम्ही दोघाला पाहून घ्यान का? पण मग उठला म्हणजे तो हा तो उठला म्हणजे मग आता तू म्हणतो त्याला 2-3 घंटे भूक नाही लागत ना. भूक लागली ना उठला आणि लढायला लागला म्हणजे. तेच तर आई तशी म्हणतो मी. म्हणून म्हणतो मी पटकन जातो थ्रेडिंग करतो तशीच वापस येतो. हे सगळं घेत बसन तर मला टाइम होईल. बरं चाल बरं. मी आपण दोघे तिघे चौघे जण चाललो जाऊ. चाल बरं. तू थ्रेडिंग बी करून घेजो. पार्लर मध्ये मी बाबूले धरून ठेवन. तू थ्रेडिंग करून घेजो. मग तू त्याला धरून तिथंच बसजो. मी बाजार करून घेईन. नाही तर आपल्या इंदिराच्या ठेल्यावर चाललो जाऊ. तिथं थांबजो. मग तू मी बाजार करून घेईन. मग येऊन जाऊ. नाही तर इंदिराच्या ठेल्यावर कायले आपल्या लाला भाऊच्या घरी थांबजो ना. त्याचं घर बाजारातून जवळच आहे. तिथं थांबजो. मग काय जे लागते ते घेऊन घेजो आरामानं मस्त. चाल संगच. तशीच म्हणत होती आई मी यायले गोल्याजीले. तशीच म्हणत होती मी का चला संग माया. नाही म्हणे. किती बोलले मले. नाही म्हणे कायले करतं कायले किती काय बोलले. हो आता त्याला टाइम नाही ना. तो कामाला चालला. कामाला जाईन का त्या संग येईन. चल मा संग चाल. त्याला घे बाबूले घे. कर त्याला कपडे गिपडे दे घालून. त्याला डायपर गिपर दे घालून. आणि चाल घेऊन चाललो जाऊ. येऊन जाऊ. हो ठीक आहे आई. मग मी बाद देतो त्याला कपडे बदलून. चला मग. कोणता महिना चालू आहे व पार्वती? आता फेब्रुवारी. का अहो पार्वती फेब्रुवारी तर ठीक आहे. तुला कोणता महिना चालू आहे म्हणतो? दुसरे खेप आहे ना आता तुले. तर किती महिने झाले माहिती नाही बापा. सांगली नाही किती दिवसाची. दिसली बी नाही. घरातच आहे. माहित नाही झालं पाहिजे म्हणून. काऊन बापा सांगत नाही? आमची काय नजर लागते काय? ते म्हणतं काय? आता काय सांगू? आता काय ढोलकच घेऊ काय व कमला? सगळ्या जणी टोकून राहिल्या मला. चांगलं नाही चांगलं नाही. ढोलक घेऊनच सांगू का आता सारायले? काय नवायची गोष्ट आहे काय? हाय होईल. 9 महिने झाले होईल. मग लेकरू दिसतेच. बारशाले बोलावतोस तुम्हाला. अव एवढी कायले भडकतो? आता राहिलं काय तसं सांगत नाही असं. आता तर राहिल्या बरोबर सांगतेत. मिठाया पेढे वाटतेत ना. ते इंदिरानं नाही पार्टीत दिली. आणि ते शांताबाई नाही पेढे वाटते सोनीले. राहिलं का? आता तू म्हणतो तुला काऊन नाही सांगितलं बा? असं होय. आता आमच्यापासून काय लपवायची गोष्ट नाही हो. लपवत नाही मी. सांगलं नसतं मी. आता तुला माहित कसं झालं असतं? हा तुम्हाला ते दुसऱ्यापासून माहित झालं. तू तर नाही सांगितलं. आणि ज्याच्यापासून मला माहित झालं त्याला दुसऱ्यापासूनच माहित झालं. तू नाही सांगलं ना. हा आता माग शेकोटी जवळ आली तेव्हाही नाही सांगितलं तुला. चुपचाप आहे. हा बिलकुल सांगितलं नाही तुला. तुला वाटलं माहितच नाही होत काय? का लपवायची गोष्ट होय काही? लपते काय गोष्ट? काऊन नाही माहित होणार तुम्हाला? आता पोट मोठं झालं म्हणजे माहित तर होईनच ना. हो ते तर माहितच होती म्हणा. गेलती दवाखान्यात गे? हो गेलती. चांगलं आहे सगळं व्यवस्थित? हो व्यवस्थित आहे सगळं.
काही सांगली तारीख, काही सांगली, काहीची तारीख सांगली. मग आताच तारीख नाही दिली बा. सोनोग्राफी सांगितली पुढच्या महिन्यात. हो, तर मग त्या सोनोग्राफी रिपोर्ट मध्येच तारीख राहते. तर मग पुढच्या महिन्यात माहीतच होऊन जाते मग बाळाची येवाची तारीख. हो गौरी, देतो का त्याला माझ्यावर? नाही चालते, मी धरतो त्याला. तुम्ही आराध्याचा हात पकडा. हो धर, माईकडेच पाहून राहिला ना तो टुकुर टुकुर. चल चल बाबू, चल आता घुमाले चालू. घुमाले चालला तू? शांताबाई, शांताबाई वा. काय म्हणते आता? काय झालं? ये आई, आता काही गोष्टी करत थांबू नका. चला पट तिकडून मग लवकर ये आता आपल्याला. हो, काय म्हणते तर ऐकू तर मग चल. चालले कुठं चालले हो बापा? वरातच घेऊन चालली ना. कुठं चालली तर? वावरात चालली का? वावरातून काही आली? अजून वावरात चालली का? अजून कुठं चालली बापा? तू इथं वावरात होती काय नव? तू काही आली घरी? मी आता चालली. मी झाला 1 घंटा मला येवाले. मी आता चालली. मी वावरातून आता बाजारात चालली. शिवरात्रीचा बाजार नाही का करायचा? तर आजच जातो ना, घेऊन येतो मी बाजारात. मला नाही बोलावली. आता आपल्या गोष्टी झाल्या होत्या ना. चालतं का शांताबाई बाजाराला चाला म्हणून? हा, आणि बोलावली नाही मला. एकटीच चालली. पुरा वरात घेऊन चालली तू तर बाजाराला. एवढा बाजार आणतं काय बापा? चौघ चालले. आता बाजारात ते गौरीले काम आहे ना. तिले काही आणायचं आहे तिच्यासाठी सामान सुमान. उद्या शिवरात्री आहे तर. आणि मला घरचा बाजार करायचा आहे म्हणून तिले घेऊन चालली. मग लेकरं कुठं टाकू? लेकरं घेऊन जावं लागते ना. मग टाकू? आम्ही काय वरात हो का? आम्ही घरचेच हो ना. काय लग्नाला वरात हो का आम्ही लग्नाचे? गौरी तेच बोलतेस तशी. चाल ना, मी येतो. चल, मी बी येतो. बाजारात आणतो ना तू बी? हो, बाजारात आणतो ना. चल मग, चालतं असं तर तिकडून मग लवकर यावायचं आपल्याला. मग बाजारात यायला घेऊ फिरशील काय वर? लेकरं टंगट एवढं उन्हामध्ये त्या लेकराच्या टकल्यावर टोपी नाही दिली बांधून. कपडे मार साजरे दिले घालून. आणि डोक्याला टोपी एक टोपा तर बांधून देते. किती ऊन तपून राहिली. मग बाजारात त्याला हिंडोशील काय? त्याच्या डोक्याला किती चटचट ऊन लागन बिचारायला. नाही हो, तिले कायले बाजारात हिंडू. तिचं काय काम आहे ते करून देईन पटापट. आणि तिले लाला भाऊच्या घरी नेऊन देईन. तिथं बसन ते. आपण मग बाजार करून घेऊ. मग झाला बाजार का मग येतात लाला भाऊच्या घरून तिले घेतलं का चाललं. लेकरं घेऊन बसन ते तिथं. हा, मग चालते बा. आम्हाला त्याच्यापेक्षा लाला भाऊच्या घरी पेक्षा आपल्या कल्लीच्या घरी चालतो ना बा गौरी. कल्लीच्या रूमवर तिथं बसली राहायचो. कल्लीले बी आणायचंच आहे ना. ते कल्ली बी म्हणे आई खोलीवर येतो म्हणे. मी म्हणे संगतो या म्हणे. तर संग मग येऊन जातात दोघे. हा चालते ना, ठीक आहे ना. पण गौरी, कल्लीची खोली लय दूर आहे. लाला भाऊचं घर तरी जवळ आहे. एवढे दूर जाणं आणि येणं काय होते तर आई? मग काकू जाईनच ना. हो, मी जाईनच ना. आता जाता जाऊन मी पहिले तिच्या खोलीवर जाईन. मग तिथून तिला घेऊन नाही गड्या मग जाणं येणं होईन हो गौरी. आपलं लय दूर आहे. जाणं येणं मग तिला घेऊन तिथून येऊन मग तू थांबशील कसे? हो, काही नाही. तू लाला भाऊच्या दुकान म्हणतो घरी चालली जातो. मी येता जाईन कल्लीच्या खोलीवर. तिला घेऊन येऊन जाईन मग काय तर. चल मग आता, चालतं काय तर. हो चाल, मी तयारी करूनच आली. मी पैसे आहे माझ्यावर. चला चल गौरी, झाला आता पटापट. हो पिंकी, म्हटलं तुले बाबू 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 नको करू म्हणून. चुपचाप राह म्हणून. पार्वती, तिला कायले बोलून राहिली तू? तुम्ही थांबा. तुमच्या त्यानं होईल. तुम्ही तिला सांगितलं, तिने साऱ्या गावात सांगितलं. साऱ्या गावात बोबाटा झाला. साऱ्या गावात माहीत झालं. मी म्हणलो कोणाला सांगत नाही. मी कोणाला सांगितले नाही. मीने साऱ्या गावात सांगलं. तुम्ही इले सांगलं. नीने साऱ्या गावात सांगलं. तर तुम्ही बोबाटा केला गावामध्ये. सगळ्याला सांगून दिलं. सगळ्याला माहीत झालं. तिकून येता जो जे थे मला टोकली तिनं. सांगलं नाही व. बाळ येते सांगलं नाही व. मग काय झालं तर माहित झालं तर माहित नाही होणार होती का? माहित लपवणारी गोष्ट होय का? लपवतो काय त्यासाठी तू? माहित तर होणारच होतं ना. आज नाही उद्या तर माहितच होणार होतं. मग आज माहित झालं तर मग काय झालं? त्याच्यामध्ये एवढं मोठं बोलायची काय गरज आहे? बोल नको तिले. पिंके बाई, जा मग, जा अभ्यास कर तुझा. आई, मी कोणालाच नाही सांगितलं. मी फक्त कृष्णानेच सांगितलं होतं. हो ठीक आहे, सांगितलं तर सांगितलं. आता काय बोलू तुले? जा कर अभ्यास जराशी, जा. काय तिच्यावर सणसण होत होतं? काय झालं? माहित झालं गावात तर हा बोबाटा करून राहिली. तू त्या तोंडाने सांगायला पाहिजे होतं. त्या सगळ्या मैत्रिणी होय ना, संग मग राहता, संग मग खाता पिता पार्ट्या करता, वावरात कामाला जाता. आणि एवढी खुशीची गोष्ट, एवढी आनंदाची बातमी तुला त्याला सांगितली नाही? तूच सांगायला पाहिजे होती. आता म्हटलं काय सांगू बा, एवढं काही खुशीची गोष्ट नाही आहे तर सांगत बसू. मग माहीतच होईल म्हणलं. जेव्हा दिसन तेव्हा माहीतच होईल म्हणून मी सांगितलं नाही. मी आईले नाही सांगितलं तर. आता मी त्या भावाला सांगितलं ना, त्या भावानं तू यायला सांगितलं तसं. माहित झालं तू यायले. हो, संदीपनं तर सांगितलं तसं नाहीले. सांगितलं का नाही सांगितलं तर काय माहित. नसेल सांगितलं नाही तर मग आईनं फोन केला असता मला. मग याई तर पहिलेच म्हणे दुसरं पाहिजे वाता. पण मीच नाही म्हणत होती. मग यायले तर खुशीच होईल.
खुशीच होईन, सगळ्याला खुशीच होईन. फक्त तुलाच नाही झाली खुशी, तूच आहे तोंड वाकडं तिकडे करून राहिली. कायच्यासाठी होईल? एवढीच खुशीची आनंदाची बातमी असून तरी बोबाटा करून राहिली. तुम्हाला म्हणून मला आताच नाही पाहिजे होतं. आताच नाही पाहिजे होतं ते. आता बरोबर नाही आहे आपलं सगळं, बरोबर व्यवस्थित व्हायचं आहे ना सगळं. आताच नाही काही पाहिजे तर मग म्हातारी झाल्यावर करशील का? आणि मग तवाही पोरगी झाली तर पोरग नाही झालं तर मग काय करशील? आता पोरगी झाली तर मग काय करेन मी सांगा? काही नाही, पोरगी झाली तर चांगलं. पोरी काही पोरापेक्षा कम नाही. हो, मारी चोरी छोरो से कम नाही असं म्हणते ना आमिर खान. ते बरोबर आहे. जे आपण पोरापासून उम्मीद करतो ना, पोरीपासून बी तेच उम्मीद केली पाहिजे. पोरग न पोरगी समान. हो, आता तसं तर म्हणाच लागन. आता पोरगी होईन तर मग काय म्हणा लागन, तसं तर म्हणाच लागन मला. पण मला पोरगच पाहिजे. होईन बा, तुला पोरगच होईन. पोरग न पोरगी. आता जे आहे ना पोटात त्याला चांगल्यानं वाढव तू. खुशी राह, आनंदी राह, चांगले खाय पे. बस तंदुरुस्त बाळ झालं पाहिजे. पोरग होय का पोरगी होय, तंदुरुस्त झालं पाहिजे. बस. होते तंदुरुस्तच होते. पिंकी कशी आहे आपली तंदुरुस्त, तसंही दुसरं बी तंदुरुस्तच होईल. झालं ना गौरी, तुझं झालं ना सगळं? काही घेवायचं आहे का अजून तुले? ते पार्लर मध्ये केलं ना सगळं? हो आई, मा सगळं झालं, सगळं घेतलं बी. आणि सगळं आता काही नाही मला घेवायचं. तुम्ही करा आता बाजार. हो चाल, तुले नेऊन देतो आता लाला भाऊच्या घरी. आणि तिथं थांब तू, याले झोपून दे तिथं. आता झोपला तो, झोपन तर चिडचिड नाही करणार, त्याची झोप जाईन तर. आणि मग मी बाजार करून घेतो येऊन ना. हो आई चला. शांताबाई, तू जाय गौरीला नेऊन दे लाला भाऊच्या घरी. मी इथंच थांबतो बाजारात. ये मग बातच. हा, जवळच आहे ना लाला भाऊचं घर. आता मी काय येऊ लाला भाऊच्या घरी? चाल ना संग मग. इथं थांबल्यापेक्षा माट्यासारखी काय इथं थांबत भामटेवानी. संग मग चाल, येऊन जाऊ तिकून संग मग. आता काय अजून संग येऊ, थांबू? मग त्याच्यापेक्षा थांबतो ना इथंच. तो या मताना बापा थांब. चाल, नाही तर येतो संगच. काय थांबू इथं? चाल. चाल ना तर चाल. मग तिकूनच इकडे नाही येऊ, तिकूनच मग इंदिराच्या ठेल्यावर चाललो जाऊ. ते म्हणे ना ये जा म्हणे मा ठेल्यावर, तर तिच्या ठेल्यावर चाललो जाऊ तिकूनच. आणि मग पावभाजी खाऊन मग इकडे येऊ. हो तसं करू, चाल मग मी तिकडे बाजार करून मी मग कल्लीच्या खोलीवर चालली जाईन. तू लाला भाऊच्या घरी गौरीला घेवायला चालली जा. काय खुसूर करते काय? चला ना आई, ऊन लागते बाबूले. हो चाल. ऊनही गाडी तपून राहिली आता. चाल.